आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज शहरातील टेम्पो चोरीच्या गुन्ह्यातील 2 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बुहेड्या। आयशर टेम्पो चोरीचा गुन्हा एका दिवसात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आलं यश। केज शहरातील एका आयशर टेम्पो चोरीचा गुन्हा एका दिवसात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आलं असून सदरील चोरीच्या गुन्ह्यातील 2 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। केज शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं 2 चाकी 4 चाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेने सध्या सराईत गुन्हेगाराची शोध मोहीम चालू केलेली आहे। या मोहिमेमुळे चोरीचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळतो आहे। यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नसीर कुरेशी राहणार रोजा मोहल्ला केज यांनी केज पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की दिनांक 5 मे 2026 रोजी त्यांच्या मालकीचा आयशर टेम्पो क्रमांक MH 15DK 4241 हा त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी लावलेला होता। दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी सदर आयशर टेम्पो हा किरायाने घेऊन जाण्यासाठी घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गेले असता नशीर कुरेशी यांना सदर टेम्पो दिसून आला नाही। अशा वर्णनाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 266/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर टेम्पोचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला आदेशित करून केज येथे रवाना केले। सदर घटनास्थळास पथकाने भेट दिली आणि CCTV फुटेज तपासण्यात आले। 2 इसम सदर टेम्पो चोरी करत असताना CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आले। सदरच्या दोन्ही इसमांबाबत माहिती घेतली असता CCTV फुटेजमधील इसम हे उमरे उर्फ पाप्या मुस्ताक फारुकी राहणार रोजा मोहल्ला केज, आवेश उर्फ आवड्या ख्वाजा शेख राहणार कोकिसपीर केज हे असल्याचे समजलं। यावरून दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं। सदर चोरी केलेला टेम्पो त्यांनी धारूर येथील MIDC परिसरात उभा केला असल्याचं म्हटलंय। सदरचा टेम्पो त्यांच्याकडून जप्त करून दोन्ही आरोपी यांना मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। वरील दोन्ही नमूद आरोपी जबरी चोरी करण्याच्या सवयीचे असून त्यांच्यावर गुन्हे नोंद आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब खोडके, पोलीस हवालदार जफर पठाण, पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार दिलीप किते, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।